शरीरं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। भूतकाळाचे दरवाजे उघडण्यापलीकडे आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये। पण तुम्ही नाही आलात तरी चालेल वंस। ते तू सांगायची काही गरज नाहीये, तशी येणारच नव्हते मी अजिबात। मी सगळं वातावरणच ग्लूमी करून टाकलं। सुलेखाच्या बाबतीत ती जे काही वागते ना ते अत्यंत चुकीचं आहे बाबा। अरे जेल पर्यंत पोहोचवणे इतपत मजल गेली तिची। माझ्या बरोबर हे असले खेळ खेळायचे नाहीत सुलेखा। गोष्ट पार्वतीची गोष्ट सांगता सांगता राहून गेले होते। ती गोष्ट तुम्हाला मला पुन्हा एकदा सांगायची आहे मिसेस शास्त्री। मागे झटकून टाकलेले धागे पुन्हा एकदा जुळवायचे आहेत। शास्त्र्यांची सून पार्वती, महादेवची पत्नी पार्वती, छोट्या दिनूची आई पार्वती। पुढे काय झालं त्या पार्वतीचं? दिनू हरवला म्हणून भैरवकालीच्या गुफेपाशी गेले होते। मग पुढे शास्त्र्यांची सून पार्वती, महादेवची पत्नी पार्वती, छोट्या दिनूची आई पार्वती। म्हणजे तू माझी आई आहेस? हो रे राजा। मीच तुझी आई आहे। पुढे काय झालं त्या पार्वतीचं? दिनू हरवला म्हणून भैरवकालीच्या गुफेपाशी गेले होते। दिनू, दिनू, दिन आलीस? घाबरायचं नाही मिसेस शास्त्री, घाबरायचं नाही। तुम्ही आता जे पाहताय ते सगळं होऊन गेलंय, घडून गेलंय। ते आता तुम्हाला काहीही करू शकत नाही। इट्स जस्ट लाईक वॉचिंग अ स्केरी मूवी। कितीही भीती वाटत असली तरी आपण डोळ्यावर हात ठेवून बोटाच्या फटीमधून पाहत राहतो, पण पाहतो मात्र नक्की। आपल्याला माहित असतं पडद्यावर जे आपल्याला दिसतंय ते फार फार तर आपल्याला घाबरवू शकतं, पण काही करू शकत नाही। तसंच आहे आताही मिसेस शास्त्री।
मागे तुम्ही एकदा मला तुमचं आणि आजोबांचं झालेलं बोलणं सांगितलं होतं. ते म्हणाले होते, सत्य नेहमी प्रकाश देतं. हाऊ राईट ही वॉज. प्रकाशाला घाबरू नका मिसेस शास्त्री. तो अंधार दूर करणार आहे, तुमचाच नाही माझाही. सो प्लीज मिसेस शास्त्री, कॉन्सन्ट्रेट. आजोबा, कसा आहेस बाळा? मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? चाललंय ठीक आहे, त्याची कृपा आहे. आदिनाथा, श्रीराम श्रीराम, लवकर आलास रे. हो, आता धावत फास्ट ट्रेन पकडायला शिकलोय ना. जपून जपून हो. तू विहिरीवर हातपाय तोंड धुवून घे, तोवर मी विष्णूला फराळाचं करायला सांगतो. नाही आजोबा, ते सगळं नंतर. आधी मी ज्या कामासाठी आलोय ते आपण. असं म्हणतोस? बा, तू आधी आत्ताच चल. चल ये ये. विष्णू, ए विष्णू, आदिनाथ आलाय रे. याच कंच काम एवढ्या बिगीनं का आलाय मम्मीहून? सोपनराव, काहीतरी घावन शिजत या आजा नातवामध्ये. बारीक लक्ष ठेवाय हो. भांडण मिटलं का तुमचं? मी काय म्हणतोय, भांडण मिटलं का तुमचं? बोलणं झालं का तिच्याशी? एकपात्री अभिनय स्पर्धा भरवली आहे का इकडे? नाही झालं बोलणं. कधी होणार? हे बघा बा, मी तुम्हाला सांगितलंय हे लग्न होणार नाही, पण होत आहे. सुनबाईची तशी समजूत घातलीये मी. समजूतदार पोरगी आहे ती. तिच्या बहिणीशी बोललोय. आणि हे बघ, तुझं लग्न हे तुझ्या बापासाठी एक प्रेस्टीज इश्यू झालाय, तेव्हा न बोलता बोहल्यावर चढायचं. आजवर खूप खांद्यावर बसवून घेतलं आणि खांद्यावरून आमच्या कानात खूप खूप शर्ट ओले केलेत तुम्ही आमचे. आता बापाला खांदा द्यायची वेळ झाली. तिरडीचा नाही, आधाराचा खांदा म्हणतोय मी. स्वतःचा बिझनेस सुरू करतोय ना. स्वतःचा संसार सुरू करा दे. हे बघा बा, मला चर्चा नकोय. तसाही लोकशाही पद्धतीवर आमचा फारसा विश्वास नाही. उद्याच्या उद्या सुनबाईला फोन करायचा. कच्चर माझं बाळ.
कसले भांडता रे तुम्ही? इथे प्रेम करायला कोणाला वेळ नाही आणि तुम श्रीराम श्रीराम. आठवण एखाद्या लुच्च्या सवंगड्यासारखी खेळ करते माझ्या बरोबर. आदिनाथा, मी लहान असताना लपंडाव खेळायचो. तेव्हा ज्याच्यावर राज्य येईल त्याला चिडवण्यासाठी आम्ही मुलं मुद्दाम वेगवेगळे आवाज काढायचो. एखाद्या भिंती मागे लपून खुणा करून मग पळून जायचो. हल्ली तसेच खेळ चाललेत, माझे आणि माझ्या आठवणींचे. मुठीत पकडायला गेलं तर वाळूसारख्या निसटून जातात आठवणी. पण तरीही मी नेटाने प्रयत्न करत आलोय. काही आठवणी जपून ठेवल्यात. आज त्या तुझ्या हवाली करायच्या. कसल्या आठवणी आणि कुणाच्या आठवणी? महादेव दादाच्या. महादेव आजोबा आणि पार्वती आजी? नाही, पार्वती वहिनी तेव्हा कुठे होती? ती तर गेली होती. गेली होती? अच्छा, म्हणजे मृत्यू झाला होता तिचा. माहित नाही, मला खरंच माहित नाही. पार्वती वहिनी हे घर सोडून गेली होती की हे जग सोडून गेली होती? पुढची अनेक वर्ष मी तिची वाट बघण्यात घालवली. अगदी वयाची 40, 50, 60 उलटून गेल्यावरही पार्वती वहिनी हे जग सोडून गेली याची खात्री मला तेव्हाच पटली जेव्हा शुभ्राला मी प्रत्यक्ष पाहिलं. पार्वती वहिनी इतकी वर्ष नव्हती. ती निघून गेली होती पुन्हा येण्यासाठी. असो, तो विषय नाही. आठवण. पार्वती वहिनीचा दिनू तोपर्यंत दीनानाथ शास्त्री झाला नव्हता, पण पुरता मोठाही झाला नव्हता. मी तेव्हा जेमतेम 18 वर्षाचा असेन. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम शांती शांती. दिनोबा, ए दिनू,
हे बघ, तुझं इथलं झालं असेल ना तर आज चल आधी. भागीरथी तुला बोलवतीये, ऐकलं का? मला का बोलवते? कोणीतरी आलंय, चल आज चल. माझ्याकडे आले? नाही रे बाबा, आज चल. अरे पण कोण आलंय ते तर सांगशील. तोच आलाय. हे काय यमो मावशी, आलेल्या माणसाचं नाव आडनाव गाव गोत्र काहीतरी सांगशील का नाही? हे बघ, मला काही विचारू नकोस, तू स्वतः आज चल आणि तुझ्या डोळ्याने बघ. चल आज चल. अजून आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही सोपान. सोपान काका? हा दिनू बाळा, हा किती मोठा झालास तू. हा लहान असताना तुला कडेवर घेऊन गावभर हिंडायचो, आणि आता आमच्या प्रश्नाचं उत्तर दे सोपान. आम्ही काय म्हणतो भागीरथी, सोपान एवढा दमून भागून आलाय तर निदान चहा पाणी तरी. या वाड्यावरचा पाहुणा नाहीये तो. हो पण भागीरथी, दारी आलेल्याला मला आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीत. आज पंत असते तर याला दाराचा उंबराही ओलांडू दिला नसता त्यांनी. बाहेरच्या बाहेरच कुत्र्यांकरवी पिटाळला गेला असता. आणखी काही सुचवायचं आहे तुम्हाला? नाही. इतकी वर्ष कुठे होतास सोपान? जागोजाग भटकलोय ताईसाहेब. पोटाची खळगी भरण्यासाठी काय काय नाही केलं. हमालीपासून ते भीक मागण्यापर्यंत. जेलमध्ये पोटभर खाया मिळतंय म्हणून सत्याग्रहात बी गेलो. तिथं गोऱ्या लोकांचे दंडुके बी खाल्ले म्या. म्हणजे एकूण बरं चाललं होतं की? मग इकडे कशाला आलास परत? हो ताईसाहेब, ह्यो वाडा माझा आधार आहे. झाडावरून तुटलेलं पान जगू शकतं का? गरीबावर दया करा ताईसाहेब, दया करा. जेव्हा काही माणसांच्या साथीने या वाड्याच्या मुळावरच घाव घालत होतास, तेव्हा नाही सुचली ही अक्कल तुला? ताईसाहेब, तुम्ही मोठ्या आहात, चूक पोटात घ्या आणि मग बघा. हो, चुकीची लय शिक्षा भोगली आम्ही. भागीरथी, आम्हालाही वाटतं की बिचाऱ्या सोपान. बिचारा सोपान का? अजून खूप लळा आहे तुम्हाला जुन्या सवंगड्याचा. भागीरथी, तू असंच बोलणार असेल तर आम्हाला या विषयावरती काहीही बोलायचं नाहीये. आणि आम्ही शांत राहतो याचा अर्थ असा नाही. कशाचा अर्थ काय आहे हे आपणा दोघांना चांगलंच ठाऊक आहे. त्याबद्दल आपण न बोललेलंच बरं. सोपान, भुकेला असशील तर मागच्या दारी जा. हवा तो भाकर तुकडा खा आणि तोंड काळं करीत न. तुला या वाड्यावर थारा नाही. हो ताईसाहेब, असं करू नका ताईसाहेब. अहो, गरीबावर दया करा ताईसाहेब. अहो ताईसाहेब, माझ्या चुका समद्या पोटामध्ये घ्या ताईसाहेब.
या गरीबावर अन्याय करू नका साहेब. मला मला या वाड्यामध्येच राहायचंय. मला माफ करा ताई साहेब, असं करू नका. मला वाड्याच्या बाहेर हाकलून देऊ नका ताई. मालक मालक मी माफी मागतो मालक. मी पाय धरतो तुमचे. दिनूबाळ सांग ताई साहेबाला सांग बाबा. पण काका तुम्ही असं काय करताय? उठा. अरे अरे बाबा, ह्यो वाडा म्हणजे माझं जग आहे र. दिनूबाळा सोपान काका माझा ऐक. दिनूबाळा ताईसाहेब मला फक्त एकदाच माफ करा ताईसाहेब. म्या परत तसल्या चुका कधी मी करणार नाही ताईसाहेब. मला माफ करा फक्त एकदाच माफ करा ताईसाहेब. मग बघा म्या कसं वागतो ते. ताईसाहेब एकदम माफी द्या. एकदम माफी द्या.